जळगावच्या अंमळनेरमध्ये आजपासून 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे आणि या साहित्य संमेलनापूर्वी अंमळनेरच्या शहरामध्ये विद्रोही साहित्य संमेलनाच्या वतीने भव्य अशी विचारयात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने साहित्यिक या विचारयात्रेमध्ये सहभागी झालेले आहे। अंमळनेरच्या मुख्य चौकातून ही विचारयात्रेला सकाळपासून प्रारंभ झाला। छत्रपती शिवराय असतील, जिजाऊ माता असतील अशा वेगवेगळ्या महापुरुषांच्या या ठिकाणी चिमुकल्यांनी वेशभूषा साकारलेल्या आहे। मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी झालेले डीजेच्या तालावर वाजत गाजत या ठिकाणी ही विचारयात्रा साहित्य संमेलनाच्या ठिकाणाकडे रवाना होताना पाहायला मिळत आहे। प्रचंड असा जल्लोष या ठिकाणी साहित्यिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतो आहे। मोठी गर्दी आणि भव्य अशी विचारयात्रा ही विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्थळाकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर संख्येने नागरिक या विचारयात्रेमध्ये सहभागी झालेले आहे। देशभरातून साहित्यिक या साहित्य संमेलनामध्ये दाखल झालेला आहे। आज आणि उद्या असं 2 दिवसीय साहित्य संमेलन अंमळनेरमध्ये पार पडणार असून काही वेळातच ही विचारयात्रा विद्रोही साहित्य संमेलनाच्या ठिकाणी पोहोचेल आणि त्या ठिकाणी 18व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं उद्घाटन हे होणार आहे। कॅमेरा पर्सन रवी सागरगावकरसह मी किशोर पाटील, TV9 मराठी, अंमळनेर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।